नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण माघी गणेश जयंतीनिमित्त तळलेले मोदक कसे करायचे ते आज बघूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. प्रमाण आपण वाटीच्या सहाय्याने घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी आधी रवा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणाने 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. आता त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आधी आपण रवा घातलेला होता, नंतर वरून पीठ घातलेलं आहे. तर ते मिक्स सगळं करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण तुपाचे 4 चमचे तापवून घ्यायचे, कडकडीत ते मोहन करून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे आणि संपूर्ण पिठाला त्या लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे तूप एक गरम आहे कडकडीत, त्यामुळे सावकाश अगदी आपण हे करायचं आहे, नाहीतर हात भाजू शकतो. ते मोहन इतकं लागलं पाहिजे पिठाला की ती आपली मूठ ह्याची पिठाची ती वळली गेली पाहिजे. अशा तऱ्हेने मूठ वळली गेली पाहिजे पिठाची. त्याच्यानंतर आपण आता दूध वापरायचं आहे. इथे मी 1 फुलपात्र दूध घेतलेलं आहे. नुसतं आपण पाण्यामध्ये पण पीठ मळू शकतो. इथे मी थोडं दूध आणि लागलं तर वरती पाणी वापरणार आहे. थोडं थोडं दूध आधी घालत पीठ मळायचं आहे. आता हे दूध 1 फुलपात्र संपलेलं आहे, म्हणून मग आता याच्यानंतर थोडं लागेल तेवढं पाणी त्याच्यामध्ये वापरणार आहे. फक्त पाणीही वापरून आपण पीठ भिजवू शकतो. आणि अशा रीतीने हे पीठ सगळं मळून झालेलं आहे. करायला सगळ्यात सोपे असे हे मोदक आहेत. काही वेळेला उकडीचे मोदक करायला जमत नाही, त्यांनाही सहज हे अगदी कोणाला येतील असेच हे मोदक आहेत. आता हे अर्धा तास पीठ झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण याचं सारण करून घेऊया. आणि त्या सारणासाठी इथे ओलं खोबरं, गूळ आणि छोटीशी अर्धी वाटी साय घेतलेली आहे. आता ही मोठीची वाटी आहे, त्या मोठ्या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे की 2 वाटी तिथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. इथे मी 2 वाट्या खोबरं घेतलेलं आहे. हे ओलं खोबरं आहे. 2 वाटी ओलं खोबरं घेतलं तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता. पण 2 वाटीला 1 वाटी हे प्रमाण अगदी बरोबर आहे. आता बारीक गॅसवरती आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे. गूळ पूर्णपणे विरघळून अगदी तो मिक्स झाला पाहिजे खोबऱ्याबरोबर. तोपर्यंत आपल्याला ते सतत मिक्स करत राहायचं आहे.
तळणीचे मोदक हे अगदी झटपट होणारे असे आहेत, त्याला वेळ लागत नाही करायला. आता गूळ याच्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे. याच्यानंतर मग मी एक छोटी वाटी साय घेतलेली आहे, ती घातली आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये एक छोटा चमचा तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ मी इथे वापरलेले आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि वेलची पावडर घातल्यानंतर पुन्हा हे सगळं मिक्स करायचं आहे, पण आपण आधी गॅस बंद करायचा आहे. आणि हे सारण एका ताटात किंवा डिशमध्ये पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे ते थंड होऊन आपल्याला लगेच वापरता येतं. आता हे पीठ पुन्हा जरासं आपण मळून घ्यायचं आहे. आता त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने कसे करता येतील मोदक ते दाखवते. आपण असं एक एक लाटी लाटूनही करू शकतो किंवा एकच मोठी चपाती करून त्याच्यामधूनही करू शकतो. तर सुरुवातीला आपण हे एक छोटीची गोळा करून घेतलेला आहे. त्याने कसा करायचा मोदक ते बघू. ही आपण लाटलेली जी पारी आहे किंवा पात आहे जी आहे ती एकदम पातळही लाटायची नाही किंवा अगदी जाडही नाही, मध्यम त्याची साईज झाली पाहिजे. आता याच्यामध्ये भरपूरसं सारण घालायचं आहे. आणि त्याच्या आता पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. हळूहळू मध्ये मध्ये एक बोट हे करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या पाकळ्या करायच्या आहेत. आणि अशा तऱ्हेने हा मोदक तयार झालेला आहे. आता आपण एक मोठी चपाती लाटून घेऊया आणि त्याने कसे मोदक करायचे ते बघूया. हे तुम्ही फक्त मैद्याच्या पिठाचेही करू शकता. त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि रवा घातलेला आहे, तर त्याच्याऐवजी फक्त तुम्ही मैदाही वापरू शकता. इथे मी ही वाटी घेतली आणि वाटीने आपण जसं पुरी करते वेळी करतो तसंच आपण इथे वाटीच्या सहाय्याने ह्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आता याला मी कडेला पाणी लावून घेत आहे.
जर तुम्हाला आधी त्याच्यामध्ये सारण घालून त्याच्या पाकळ्या करता येत नसतील तर आधी फक्त पाकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर सारण घालायचं. पण मी आधी त्याच्यामध्ये सारण घालते आणि नंतर मग त्याच्या पाकळ्या आपण करून घ्यायच्या आहेत. हळूहळू एक एक आपण ती पाकळी करून घ्यायची. जर आपल्याला सवय नसेल तर ते अगदी हळूवार काम करायचं आहे आणि सवय असेल तर ते पटपट सरावाने नंतर आपल्याला करता येतात. अशा रीतीने सुंदर अशा त्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता जर वाटलं की वरती पीठ जास्त आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने मोदक तयार झालेला आहे. असे सगळे मोदक करून घ्यायचे आहेत आणि नंतर एकदम ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तेल तापवत एका साईडला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं पिठाची गोळी टाकून बघायची की तेल तापलं आहे का आणि नंतर मग मोदक तळायला घालायचे आहेत. त्याच्यामध्ये आधी तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बारीक ठेवायचा आहे आपल्याला आणि नंतर मोदक असे तांबूस रंगावरती आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत. एक कमीत कमी 5 ते 6 दिवस नक्की चांगले राहतात हे मोदक. दोन्ही बाजूनी आपल्याला ते चांगले तळून घ्यायचे आहेत. संकष्टीला किंवा माघी गणेश जयंतीला आपण गणपती बाप्पाला उकडी मोदक किंवा तळणीचे मोदक असे नैवेद्य दाखवतो, तर त्याच्यातलेच हे आपण केलेले आज तळणीचे मोदक आहेत. आणि अशा रीतीने असं मस्तपैकी तांबूस रंगावरती हे मोदक तळून घ्यायचे आहेत सगळे. सगळे मोदक आता तळून घेतलेले आहेत. माघी गणेश जयंतीनिमित्त गणपती बाप्पासाठी तळणीच्या मोदकांचा नैवेद्य तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीने दाखविलेले हे तळणीचे मोदक. धन्यवाद.